नमस्कार, डी-एस-पो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील धुळगाव येथे एका निराधार महिलेच्या शासनमान्य घरकुल प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मीराबाई मगन जाधव या निराधार महिलेला शासनाकडून घरकुल मंजूर झाले होते. संबंधित महिलेने सर्व बाबी पूर्ण झाल्यावर खोदकाम सुरू केले असताना घरकुलाचे काम सुरू केले. मात्र काम सुरू होताच स्वतःला शिंदे गटाचा तालुकाध्यक्ष म्हणवणाऱ्या पांडुरंग शेळके या व्यक्तीसह त्यांच्या कुटुंबियांनी जागेवर येऊन शिवीगाळ, धमकी, मारहाण, जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात पत्रकार शिवसेना तालुकाध्यक्ष पांडुरंग शेळके, वाल्मिक शेळके, विठ्ठल शेळके, अंजनाबाई शेळके, आरती शेळके व लता शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तालुकाध्यक्ष व त्यांच्या 2 भावांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान माननीय येवला न्यायालयाने पांडुरंग शेळके याला जामीन मंजूर केला असून पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत. डी-एस-पो मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. येवला तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक 7/5/2026 रोजी धुळगाव येथे घर बांधणीच्या जागेवरनं 2 गटामध्ये वाद होता. त्या अनुषंगाने CR नंबर 225 CR नंबर 226 असे 2 राईटचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्यामध्ये आपण काल टोटल 10 आरोपींना अटक केली असून त्यांना आज कोर्टासमोर हजर करतो. मीराबाई मगन जाधव आणि मला माझं घरकुल आलेलं आहे. माझ्या घरकुलमुळे मी गाम लोक सब लोक मला सहकार दिलं आणि त्याच्यामुळे ते दुसरं लोक मला त्रास देऊ राहिला, मला मारामारी करू राहिला. मी तिथे सामान टाकायला गेली घराचा, तो बी त्याने मला त्रास दिला आणि सगळं बाया मारायला धावला. आम्हाला तिथं काय करावं आणि सहकार माझा गाव लोकांचा हे ते मला लई साथ देऊ राहिला आणि मला साथ देऊ राहिला. त्याच्याबद्दल ते लोकांनी जेलमध्ये टाकलं. त्यानं मला काय करावं ते सहकार देतं त्याच्यामुळे मी तिला काय साथ देऊ, मला तकलीफ देऊ राहिला. तकलीफ देता वालू सडके, लता वालू सडके पांडू बंडूराम सडके ते मला लई त्रास देऊ राहिला. तकलीफ अजिबात घर बांधूनही देऊ राहिला, ते सामान सुद्धा टाकूनही देऊ राहिला.